आज मस्त आंबाड्याचा ठेचा बनवणार आहे बघा। तर अशा प्रकारे बघा आंबाड्याचं पान असते। आता मस्त उन्हाळ्यात ह्या प्रकारे भाजी येते। याचं पान घेतलेलं आहे, हे पानाचं नाही का पूर्ण देठे काढून टाकायचं नाही, असं नाही ठेवायचं। मग आपण ठेचा वाटताना नाही का हे शिजत पण नाही आणि ह्याचं असंच कडक राहतं। त्यामुळे असे देठ व्यवस्थित काढूनच हे असे फक्त पानच घ्यायचे आणि हे नाही का स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर हे बघा तुम्ही बघू शकता, हे पानं एका स्वच्छ धुवून घेतलेले आहे। व अशा प्रकारे तुम्ही एका पातेल्यात 1 ग्लास पाणी टाकून शिजवून घेऊ शकता किंवा कढईवर स्टीम पण करू शकता। व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे व याच्यात 7-8 मिरच्या टाकल्या होत्या। थोडं तिखटच हवं, छान लागतो ठेचा भाकरीबरोबर। त्याचबरोबर अशा शिजल्या ना, असा कलर चेंज झाला ना तर आपण समजायचं की आपली हे शिजलेलं आहे। तर त्याचबरोबर हे 4-5 लसूण पाकळ्या, ह्या मोठ्या पाकळ्या आहेत, तुम्हाला छोट्या असल्या तर थोडं जास्त लसूण घेऊ शकता। खलबत्ता घेतलेला आहे मी, यामध्ये असं 4-5 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत। त्याचबरोबर ही आपली शिजलेली हिरवी मिरची टाकायची आहे। त्याचबरोबर पिंचीसचे थोडे जिरे टाकायचे आहेत। हे आता व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। लसूण, जिरे आणि मिरचीची आधी पेस्ट करायचं, नंतर मग आम्ही यामध्ये आंबाडा टाकू। तुम्हाला हवं असल्यास हे हे नाही का तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता। शक्यतो खलबत्त्याचं वाटा, कारण चव खूप छान लागते। बघा ही भाजी आणि मिरची नाही का एकत्र शिजवलेले, त्याचं पूर्ण पाणी असं पिळून काढायचं आहे। नंतरच अशा प्रकारे थोडी अशी ड्राय होईल बघा, हे असं नंतर वाटायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मिरची आणि लसूण आणि जिऱ्याचं वाटण केलेलं आहे बघा। आणि यामध्ये नाही का आता आपण हा असा पिळून टाकलेला आंबाडा यामध्ये टाकून व्यवस्थित आता वाटून घेऊयात बारीक। का व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे। वाटून झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि व्यवस्थित अगदी एकदा याला वाटून घेऊयात। ठेचा मस्त वाटून झालेला आहे, तर आपण एका वाटीत काढून घेऊयात। तसा तोंडी लावण्यासाठी ठेचा आपला तयार झालेला आहे आंबाड्याचा। तुम्ही नाही का हे आपण ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरी एकदम भारी लागतो। मी आज दुधीचा पराठा बनवले, त्यासोबत सर्व करणार आहे। अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा। 10-15 मिनटात बनतं, काही जास्त वेळ लागत नाही। मस्त भारी झालेला आहे, मस्त आंबूस लागतो आहे, छान आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कसा वाटला नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा। थँक्यू।